रात्रभर पाऊस पडलाय, आता इतक्या मोठ्या प्रमाणात अजूनही पाणी साचलेलं आहे आणि तुम्ही आता एवढे कोथिंबीर विकताय या पावसात, म्हणजे कोण घेणार का कोथिंबीर? आता कोणीच गिऱ्हाईक नाही, सकाळपासून बसला बाबा, एक बी गिऱ्हाईक नाही बाळा. मग बसला, आमचं उलट नास आहे. 4-5 हजाराचा माल आणलंय बाळा, तसंच बसला. घराने पाणी घुसलंय. रात्रभर पाऊस आहे, या पावसात तुम्हाला कसं काय आलं? घरात बी काय करावं, पोट चालत नाही. घरात पाणी घुसलं तर हे तर धंदा कराव. रात्रभर पाऊस पडलाय, आता इतक्या मोठ्या प्रमाणात अजूनही पाणी साचलेलं आहे आणि तुम्ही आता एवढे कोथिंबीर विकताय या पावसात, म्हणजे कोण घेणार का कोथिंबीर? आता कोणीच गिऱ्हाईक नाही, सकाळपासून बसला बाबा, एक बी गिऱ्हाईक नाही बाळा. मग बसला, आमचं उलट नास आहे. 4-5 हजाराचा माल आणलंय बाळा, तसंच बसला. घराने पाणी घुसलंय. रात्रभर पाऊस आहे, या पावसात तुम्हाला कसं काय आलं? घरात बी काय करावं, पोट चालत नाही. घरात पाणी घुसलं तर हे तर धंदा कराव. अन्न पाणी भिजून गेलंय, राशन पाणी भिजून गेलंय, सगळं पाण्यात आहे. हे तर विकून करून खावं म्हणलं तर हे तर बी पाणी आहे. सकाळपासून बसला, 1 रुपयाचा धंदा नाही. त्या गाडीवर बी चौकात तिथं लोकांच्या गाडीवर माल टाकली, त्याच्यात पण नाही. काय काय आणलं तुम्ही? काय लिंबू आणले, कोथिंबीर आणले, महागाची मेथी आणले. कसं करावं, 1000 रुपयाची मेथी आहे. आता गिऱ्हाईक नाही म्हणून आता कोथिंबीरची पेंडी काय भाव दिला तुम्ही? आता कोथिंबीरची 10 बी कोण कुत्र ये नाही की, कसं करावं, 10 रुपयाने बी ये नाही ती. मग काय करावं, घाटात दिलेल्या भावात तर घेतेली म्हणताना ती बी ये ना. टेन्शन मध्ये बसलाव. लिंब तिथं पडलंय, मेथी महागाची, मेथी तर किती महाग आहे तुम्हाला माहितीये. ती मेथी बी पडलंय तसंच. कसं करावं मग आता सांगा. मित्रांनो, आपण पाहिलात आता ह्या मावशीने कोथिंबीर आणलेले आहेत. आता काही 1001 रुपयाचे माल आणले, पण सकाळपासून गिऱ्हाईक नाही त्यांच्याकडं. आता ज्या किमतीने खरेदी केलेत, आता तेवढे पैसे तरी यायला पाहिजे अशी त्यांची आशा आहे. 10 रुपयाला देखील त्यांच्याकडून पेंडी कोण घेईनात, म्हणजे ग्राहक नाही आहे त्यांच्याकडे या पावसामुळे आणि या पाण्यामुळे.